श्री गणेशाच्या चरणी शांतीच्या चरणी सद्गुरू चरणी हरी नमन करून आज आपण तुकाराम महाराजांच्या अभंगावर चिंतन करणार आहोत. म्हणजे आता तुकाराम ठिकठिकाणी काय पारायण प्रवचन असा सगळा परिसर म्हणतो ना, तिथे जिथे सगळे उत्सव चालू होता तिथे अत्यंत तुकाराम महाराजांच्या विचारांचे स्पंदन असे अनुभवाला येत होते. कारण तुकाराम महाराजांनी प्रपंचात राहून सोप्या पद्धतीने भक्तीच्या माध्यमातून कशा प्रकारे काय करावं, माणसाने आपलं जीवन कसं घडवून घ्यावं याचं आपल्याला सगळ्या अभंगातून मार्गदर्शन केले. म्हणून असं म्हटलं जातं ना की माणसाला दोन अंगात जीवन त्यांनी जगलं पाहिजे. एक म्हणजे अभ्युदय आणि दुसरं निष्क्रिय. अभ्युदय म्हणजे प्रापंचिक अंग आणि निष्क्रिय म्हणजे पारमार्थिक अंग. दोन्ही हातात हात घालून चाललं पाहिजे. प्रपंच सोडायचा नाहीये. प्रपंच देह आहे तोपर्यंत सगळं करायचं असते, पण त्याच्या जोडीला परमार्थाचा करत गेलो ना तर काय होतं, जीवन अत्यंत सुंदर वाटायला येतं. आणि ते तुकारामांनी स्वतः कसं जगून दाखवलं आपल्याला आणि आपल्याला ती दिशा दिली. आता काय म्हणजे की आपल्या इथे गाथेच्या परीक्षा चालतात, त्याच्यात ते तुकाराम गाथा एक आहे, त्याच्यावर अशी जास्त पुस्तकं नाही पुढे अभंगांवर लिहिलेली. त्याच्यामुळे कळत नाही, त्या परीक्षार्थी जे आहे त्यांना जास्त त्याच्यातला अर्थ उमजत नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण मागच्या वेळेस बसून म्हणजे मागच्या महिन्यात काय झालं, जानेवारीला आपण गाथेचे 2 अभंग घेतले होते की ते जे प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये आता आम्ही 4थी प्रश्नपत्रिकेमध्ये एक सुरुवात केलेली होती, 1 ते 10 त्याच्यातले सगळे अभंग घेतले. मग पहिल्या ह्याच्यात असे सगळे अभंग आपण बघणार आहोत. कारण युट्यूबवर नंतर पण ते लोक ऐकू शकतात ना आणि त्यांना सगळं काय कसं काय सोडवायचं हे कळतं. आणि आपल्याला पण सगळ्यांना तुकाराम महाराजांच्या विचारांमध्ये सगळं जाणून घ्यायला आवडतच. आणि त्या दृष्टीने आज आता मी अभंग जो असा आहे की त्याच्यामध्ये प्रश्न तो असा आहे की तुकाराम महाराज व्यवसाय रूप म्हणजे व्यवसायाचे रूपक देऊन कसे भांडतात देवाशी. आता किती म्हणजे किती उच्च प्रतीची भक्ती करता येते की भांडतात पांडुरंगाशी. म्हणजे जेव्हा अशी सख्य भक्ती होते इतकं सख्यत्व असतं तेव्हा देवाला ठणकून विचारता येतं. तेवढा त्यांनी अधिकार प्राप्त केला. आणि कसा केला, हा प्रपंच करतच प्रपंच करत त्याच्या नामामध्ये त्याच्या नामात इतके ते तल्लीन होत असत आणि करता करता शुद्धता होत गेली आणि त्यांचा अधिकार वाढत गेला. आणि म्हणून या कलियुगात आपण बघतो नाम हे साधन सांगितलेलं आहे. हे सगळं आपल्याला उठता बसता खाता पिता सगळं करताना नाम घेता येतं. आणि अशा या नामाच्या ह्याच्यातूनच कुठे इतकी सख्यता होऊन जाते पांडुरंगाशी. कारण रोज त्याच्याशी होतात, रोज संवाद आहे ना की रोज त्याची जवळच आहे. नाहीतर आपण म्हणतो ना की कधीतरी त्याला हात मारली तर तो नाही ओळखत. पण ही रोजची काय, रोज आता हात मारतोय, रोज त्याच्याशी बोलतोय आणि त्याच्यामुळे त्याला काय आहे, आपली पूर्ण सगळी लक्ष आहे आपल्याकडे की नाही, हा रोज माझी आठवण करतोय. आणि म्हणून ते इथे काय दिलेले स्वतः वाणी होते ना. आणि म्हणून त्यांनी काय केलेले की या वाण्याची बुद्धी, आता आपण बघतो वाण्याची बुद्धी कशी असते, वेळाला तो आपला स्वार्थ बघत असतो, आपला फायदा बघत असतो. तसं इथे तुकाराम महाराजांनी ही बुद्धी काय केली आहे, भगवंताशी तू मला भेटत का नाही, म्हणून त्याच्याशी तिथे काय केलेले की तुझा काय फायदा आहे, तू आमच्याशी नाही बोललास नाही त्याशी तुला काय फायदा आहे, माझं नुकसान होतंय ना. म्हणजे फायदा आणि नुकसान अशा पद्धतीने काय आहे इथे या अभंगातून मांडता येईल. तर अभंग असा आहे,
तुझे रेते मज भेटी देता वचन बोलता एक दोन. म्हणजे त्याचा अर्थ आपण बघतोय की ते म्हणतात की देवा तू मला भेट दिलीस आणि वचन बोलता माझ्याशी प्रेमाने 4 गोष्टी बोललास, तर तुझे व्यक्ती तुझं काय नुकसान होणार आहे. ते असं म्हणतात ते की तर तुझे फार नुकसान होणार आहे का. पुढे म्हणतात काय तुझे रूप घेतो मी चोरून त्या भेणे लपवून राहिला असेल. मी काही तुझं रूप चोरून घेणार आहे का आणि म्हणून तू लपून राहिला मला भेट देत नाहीयेस. पुढे म्हणतात की काय तुझे आम्हा करावे वैकुंठ घेऊ नको भेट आता मज. मला तुझं वैकुंठ वगैरे काही नको आहे आणि म्हणून तू घाबरू नको की हा काहीतरी माझं मागे की वैकुंठ वगैरे आणि म्हणून तू मला भेट नाही देते. तर तसं काही तू मनात ठेवू नको. आणि तुका म्हणे तुझी न लगे दसोडी परी आहे आवडी दर्शनाची. म्हणजे तुझी मला काय आहे तुझी इथे काय म्हणतात की पांढरी दशा कुठली दशा पण नकोय मला तुझ्याकडून म्हणजे काहीच नकोय. फक्त तुला काय तुझ्या दर्शनाची आवड आहे आणि म्हणून त्याकरता तुम्हाला काय आहे दर्शन तुझं फक्त दे. असं या अभंगात आपण बघणार आहोत. आता इथे सुरुवातीला अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे ठणकून जात विचारताना पांडुरंगाला की तुझं काय नुकसान होणार आहे. माझ्या थोडं जर माझे 4 शब्द माझ्याशी बोलला घटकावर जर मला तुझं दर्शन दिलं तर तुझं काय नुकसान होणार आहे का. म्हणजे फायदा नुकसानाची भाषा जशी व्यवहारात असतो ना तशी त्यांनी इथे काय केलं पांडुरंगाच्या भेटीसाठी हे लागलं आहे. कारण मुख्य म्हणजे याच्यातून दाखवतात काय तुकाराम महाराज आपल्याला की जर आपल्याला थोडं तरी देवाचं दर्शन झालं. म्हणजे आता आपण एखाद्या मंदिरात गेलो मंदिरात जाऊन तिथे शांतीने आपण त्याचं रूप बघतो आणि त्यावेळेस मनामध्ये सगळं निघून गेलं ना आणि अगदी छान त्याचं मनापासून ते रूप बघतो आणि अशी कल्पना करायची की सगळं काय आहे तो माझ्या डोक्यात हात ठेवतोय आणि मला सगळं भरभरून याच्या इथे सगळी स्पंदनं मिळत आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही आठवत नाही काही मागावी काही आठवतच नाही. आणि मग त्याच्यामुळे काय होतं खूप छान आनंद वाटतो. असं छान दर्शन झालं ना आज अगदी बरं वाटलं असं आपण जे म्हणतो. म्हणजे काय होतं की अशा दर्शनाने आपल्याला उत्साह येतो एक ऊर्जा आपल्याला मिळत असते. आणि म्हणून तुकाराम महाराज काय करतात की अशा प्रकारे तू थोडस काही मला असं दर्शन दिलंस ना तर मला जी ऊर्जा मिळते ना त्याने तुझं काय बिघडतं आणि म्हणून तू काय मला दर्शन द्यायला पाहिजे. म्हणून असं म्हटलेलं की इतकं मनापासून म्हणजे ही आपल्याला गोष्ट लक्षात आणून देतात की आपण जातो प्रत्येक जण रोज कोणी कोणी तर रोज नियमाने आता इथे पण आपल्या कोणी गणपतीला रोज जात असतात कोणी महादेवाला जातात कोणी स्वामींचे दर्शन करतात कोणी दत्तात्रयाला प्रत्येकाच्या भावाप्रमाणे रोज काय आहे इथे तर काय शक्य जवळजवळ आहे सगळं आणि त्यामुळे रोज जाता येतं. तर असं रोज गेल्याने काय होतं की रोज रोज त्याची सारखी सारखी काय ते ओळख होते आणि मग ते लक्षात येतं की रोज तिथे जाऊन बसलं तर घटकाभर तरी खूप मोकळं वाटतं. कारण घरामध्ये काय तेच विचार तेच हे सगळं असतं आणि ते सगळं बाजूला होऊन त्याच्यावर काय तिथे जाऊन बसलं की त्या तिथे आता अनेक वर्षात असं म्हणजे जेवढं मंदिर पुरातन असतं ना तेवढी तिथे ऊर्जा खूप असते. कारण तिथे उपासना खूप झालेली असते ना आणि ती आपल्याला अनुभवाला येते. म्हणून शांती नुसतं बसलं ना थोडा वेळ तरी इतकं बरं वाटतं मोकळं होतं मन असं मोकळं होतं. म्हणून हा काय दर्शनाचा हा करा त्याचा परिणाम म्हटलेला आहे. तेव्हा आपल्याला फायदा होत असतो आणि सगळं विसरायला होतं. विसरायला झालं प्रपंचाचं की मन मोकळं होतं. मोकळं झालं की काय होतं तो आनंद माझ्या आतमध्येच आहे तो असा वरती येतो आणि म्हणून असं वाटतं की नाही नाही रोज गेल्याशिवाय चैन नाही पडत.
एक व्यक्ती मी अशी बघितली होती, तर मी राहते कोथरूडच्या तिथे. एकदा माझ्या बरोबर ते काका होते, माझ्याही पुढे ते राहत होते आणि ते मला म्हणाले मी स्वामींच्या दरमंडईला रोज जातो. माझा रोज एक गजरा घेऊन जायचा आणि तिथे त्यांना द्यायचा. मला घरात किती पाहुणे आले असेल, काही आज तर म्हणे मला नाही म्हणत होते, कोणी कोणी माझ्याकडे नातेवाईक आले, मी सांगितलं नाही बाबा, मला चैन नाही पडणार स्वामींना भेटल्याशिवाय. म्हणजे काय होतं, ही एक आत्मीयता अशी निर्माण होते. आणि त्याच्यामुळे एक आपलं म्हणतो ना की एक जी शक्ती असते, वेल पॉवर म्हणतो, तो वाढतो आपला. आणि हे सगळं आपल्याला त्याच्यातून लक्षात आणून देतात तुकाराम महाराज, की कुणी म्हणे की नित्य नियमाने असं म्हटलेलं आहे, जर तुम्ही गेलात ना कुठल्याही देवाला जा, जवळच्या जवळ नियम केला ना, तरी पण त्याच्यातून काय होत असतं की आपला रोज रोज तिथे नमस्कार करतो ना, डोकं टेकतो ना, आपला अहंकार कमी होतो. असं आहे. पुष्कळ फायदे आहेत. म्हणून हे म्हटलं ना, सगुणाच्या या सगळ्या ह्याने किती बदल होतो अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या होते, पण ते काय लक्षात नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज अशा अभंगाच्या ह्याच्यातून आपल्याला हे सगळं उलगडून दाखवतात. की पुढे त्यांना म्हणतात की आता फायदा म्हटलेला आहे, असा तुला मला जो फायदा होतो, ते म्हणतात तर मग तू काय करशील, मला का भेट नाही देत. आता भेट दे, तो काही स्वतःहून येणार आहे का आपल्याकडे, आपल्याला जायचं आहे ना. वास्तविक बघायला गेलं त्याला खूप वेळ आहे, वेळच वेळ आहे, पण मलाच वेळ नसतो. आणि म्हणून इथे लक्षात आणून देतात की सगळ्या या प्रपंचाच्या ह्याच्यातून रोज समर्थ म्हणतात की एक नियम करावा काहीतरी, आणि जो सोपा असेल, जो आपल्याला म्हणजे परवडेल, आपल्याला जमेल असा करावा. पण नित्य काहीतरी काय आहे, भगवंताशी त्याचं अनुसंधान झालं पाहिजे. आणि म्हणून हा सगळ्यात सोपा, याच्यात काही खर्च नाही, काय नाही. आपलं जायचं, तिथे नमस्कार करायचं, डोळे भरून त्याचं रूप बघायचं, त्याच्यात तिथे बसायचं आणि यायचं. तर असा त्याच्यासाठी वेळ काढला ना, तर तो काय अखंड रोगी राहतो. की माझ्यासाठी वेळ काढून हा येतोय ना. आपण व्यवहारात बघतो, कोणासाठी वेळ काढून किती केलं तर नंतर विसरून जातात. कोणी लक्षात ठेवतं का? नाही, देवाचं तेव्हा संपलं. देव असं नाही करत. देव तुमचं सगळं लक्षात ठेवतो की इतके महिने, इतकी वर्ष, इतके दिवस हा माझ्या तिथे नित्य नियमाने येत होता. आणि म्हणून असं सांगतात की एक नियम करावा. एक आमचे काका होते, ते डॉक्टर होते, पण ते तिकडे कोल्हापूरच्या तिथे गावात राहायचे, तिथे प्रॅक्टिस करायचे. तिथे नाही, रामलिंग म्हणून महादेवाचं मंदिर, तर रोज संध्याकाळी हॉस्पिटल बंद करून दर मंगळवार सोमवारी तिथे जायचं दर्शनाला, असा नियम केला. आता पावसाळ्याच्या दिवस इतका धो पाऊस, तरी नियम म्हणजे नियम की जायचं म्हणजे जायचं. किंवा पेशंट खूप असतील, उशीर झाला तरी पण त्यानंतर जाऊन दर्शन करायचं. पण तेवढ्याही त्यांना केवढं फळ कुठं मिळालं. म्हणजे एक प्रत्यक्ष उदाहरण सांगते की असं आहे की भगवंत काय आहे, काहीही तो विसरत नाही. त्याला ज्याला जे द्यायचं ते तो बरोबर देतोच. आणि म्हणून इथे सांगतात की अशा प्रकारे तू काय करतो की मला भेट दे, म्हणजे मला तुझ्या तिथे येण्याची अखंड बुद्धी होऊ दे. आणि तो त्यालाच सांगितलं, तोच घडवून आणतो ना. आपण म्हटलं ना की नाही मी हा नियम केलाय, मी पाळणारच नाही, करून तर तसं नाही होत. नियम करून त्यालाच सांगायचं असतं की तूच काय कर, हा माझा पूर्ण करून द्यायचा आहे, तूच करून घेतला आहे तुझ्या भेटीसाठी. की मग ते काय बरोबर होतं. मग पुढे ते म्हणतात की काय तुझे रूप घेतो मी करून, त्या त्या भेणे लपवून राहिला.
आता दुसरा मुद्दा याच्यातून सांगतात की देवाजवळ वास्तविक एवढी सगळी शक्ती आहे आणि त्या शक्तीने तो काहीही देऊ शकतो. पण भगवान इथे ते म्हणतात की मी तुझं रूप घेईन का चोरून, असं तुला वाटतंय का? कारण व्यवहारात माणसाला हीच सवय असते ना की काही कारणाशिवाय ते देवाला करत नाही. काही हवं आहे, काही करायचंय, तेव्हा ते नियमाने करतील. आता 16 सोमवार करतात तेव्हा 4 महिने नियमाने सगळं करणार, महादेवाला जाणार, काय काय सगळं करतात. पण त्याच्यामागे काय असतं? माझं हे काम होते, अशी वृत्ती असते. आणि म्हणून ते इथे सांगतात की तू ते घाबरू नकोस. तुला वाटत नाही की मी तुझं रूप चोरून घेईन म्हणून तू लपून राहिला आहेस का? तर मी असं काहीही तुझ्याकडे मागणार नाहीये. मला काहीच नको आहे. म्हणजे ही एक वृत्ती ठेवायची मनामध्ये. तुम्हाला महाराज सांगतात की देवाजवळ काहीही मागायला जाऊ नये. त्याला सगळंच कळतं. आपल्याला काय हवंय काय ते सगळं त्याला माहीत असतं. आणि जसं तर आता काय मला काय गरज आहे ते तो देतो. पण किती वेळा काय होतं, पुण्य जर तेवढं नसेल तर त्याला नाही देता येत. मग तो थोडा विलंबाने देतो, पण देतो. मग कशाला मागायचं? म्हणून ते इथे सांगतात की असं काय आहे, त्याच्याकडे कधीही मागू नये नाही. नाहीतर मग असं पण होतं की तुम्ही जेवढं मागितलं ना तेवढंच देतो. त्याच्याकडे केवढं नावात आहे, षडगुणेश्वर आहे, त्याच्याकडे सगळं आहे. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य काय नाहीये त्याच्याकडे. मग तुम्ही एवढंच मागितलं माझ्याकडे, पण तेवढंच देतो. पण जर मागितलंच नाही तर तो त्याला वाटेल तेवढंच नसते. हे तुझ्या आणि हिताचं, तुझ्या कल्याणाचं देईल. आणि म्हणून ते इथे सांगतायत की तू लपून राहिला आहेस की मी काहीतरी तुझ्याकडे मागेन, पण मला तुझ्याकडून काहीच नकोय. मला तर फक्त एक दोन काय तुझ्याशी वचन, तुझ्याशी बोलावं, बस एवढीच इच्छा आहे. थोडं रूप बघावं आणि तुझ्याशी बोलावं. म्हणून अभंग आहे की सगळं देवाशी बोलावं. नवीन आता आहे ना शिबिर देतात ना मुलांची, त्याच्यामध्ये सांगतात बरं का हल्ली की कोणाला सांगत बसू नये. आपल्याला काय दुःख असेल काय असेल ना, लोकांना अजिबात सांगत बसू नये. ते लोक काय करतात, नुसतं ऐकतात, हळहळ करतात, पण कोणी काही मदत करत नाही. कारण किती वेळ असं असतं त्यांची क्षमता पण नसते. त्यांनी पैशाने शरीराने काही मदत करण्याची क्षमता नसते, त्यामुळे ते नुसतं ऐकतात. पण ते देवाला सांगितलं ना, देवाकडे सगळी क्षमता आहे. म्हणून ते म्हटले देव सुख दुःख देवाशी सांगावे. म्हणून एक ते म्हणतात की फक्त काय देवाजवळ सगळं बोलणारं. आणि असा प्रचिती येते की आपल्याला काही काही असेल, आपल्याला काही कळत नाही काय नाहीये, तर देवळात जाऊन शांतीने बसून देवाशी सगळं बोललं ना, तर तो प्रत्यक्ष येतो असं नाही, पण आपल्या बुद्धीमध्ये काहीतरी त्याचा उपाय लगेच सुचतो. आणि एकदम मना हा असं करूया म्हणजे काय करतो, अशा प्रकारे तो आपल्याला सुचवतो. किंवा कोणाशी अशी एखाद्याची गाठ भेट होते आणि तो म्हणतो हो मी तुझं काम करतो, काही हरकत नाही. म्हणजे हे सगळं काय असतं त्या भगवंताची असते करणे, आपल्याला कळत नाही. आणि म्हणून काय म्हटले की सगळं त्याला सगळं सांगावं. हा भाव इथे काय तुकाराम महाराज आपल्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करताय की असा तो आहे आणि तुम्हाला अनुभव नाहीये पण माझा अनुभव आहे. आणि म्हणून तुम्ही अशा प्रकारे करून बघा. म्हणून पुढे म्हणतात काय तुझे आम्हा करावे वैकुंठ, भेवो नको भेट आता माझं. तुझं वैकुंठ काय करायचंय मला. आता काय असतं, खूप लोक असे असतात की कोणाला काय असतं, सूर्यलोक हवं असतं, कोणाला चंद्रलोक, कोणाला ब्रह्मलोक, कोणाला स्वर्ग, कोणाला काय, खूप वेगळ्या वेगळ्या इच्छा असतात. खूप आपण खूप याच्यात फिरलो ना की लक्षात येतं. आता मी खूप तीर्थक्षेत्रांमध्ये फिरते
पुष्कळ सगळ्यांशी काय आहे अशा ओळख नसते तरी आपण आपलं बोलतो असं करतो की त्यांचं मानस कळतं आपल्याला की ते आता आम्ही काशीला गेलो खूप लोक तिथे प्रचंड सगळे कडून लोक येतात आणि मग चांगले लोक अशिक्षित लोक गावचे लोक अखंड तिथे गर्दी मग त्यांच्याशी बोलता बोलता कळायचं की त्यांचं मानस काय आहे प्रत्येक जण काय भावाने इथे येतो आहे काय त्याची इच्छा आहे तेव्हा लक्षात येतं की नक्की काही माहीतच नसतं ना की खरं भगवंतानं काय मागावं खरं त्याची भेट घेणं म्हणजे खरं काय आणि त्यामुळे त्याच्या आपापल्या मनाने आपापल्या कल्पना असतात की मला काय आहे स्वर्गाचं सुख मिळू दे नाही मी तर काय आहे त्या चंद्र लोकात राहून तिथेच जाऊन राहील काय काय सांगतात आणि म्हणून ते इथे म्हणताय की अशी सगळी काय या सगळ्या इच्छा मनातल्या नको नसाव्या कारण काय आहे की हे जे सगळं मागतात एवढं सगळं करतात किती किती त्रास करून येतात किती त्रास करून किती तास उभे राहतात दर्शनाला तुम्हाला सांगते काशीला रात्री 1:30 वाजल्यापासून लाईन लागलेली असते आणि 5 वाजता ते होते तेव्हा 5 ते 6 एक तास दर्शन म्हणजे आपल्याला तिथे दूध वगैरे हातात लावा मिळतं त्यानंतर लांबून असतं पण तेवढ्यासाठी 1:30 वाजल्यापासून म्हणजे तिथे दिवस सुरू होतो कधी रात्रीपासून मग इतकं सगळं तपच झालं ना हे सगळं हे एवढं तप करून पुष्कळ काहीतरी मागतात देवाकडे तो तर आता काशी विश्वनाथ त्याला म्हटलेलं आहे विश्वाचा नाथ येतो त्याच्याजवळ काय कमी आणि त्याच्या इथे एवढे सगळे जण इथून लांबून आलेले तर तो काय नाही त्यांना किती प्रसन्न होतो त्याला किती आनंद होतो कुठून कुठून एवढं माझ्यासाठी आलेले मग म्हणून इथे सांगतात ते की मला अशा या कुठल्या इच्छा नाहीये वासना नाहीये कारण हे सगळं आहे ना इथे इथे जाऊन राहणं हे सगळं पण काय आहे ज्या संपणार आहे पुण्य असताना तोपर्यंत त्या त्या लोकांमध्ये त्या त्या ठिकाणी राहायला मिळतं इथे सुद्धा मृत्यू लोकात पण तुमचं जेवढं पुण्य आहे ना तेवढं तुम्हाला छान सुखामध्ये मिळतं पण पुण्य थोडं कमी झालं की काहीतरी काय होतं काहीतरी दुःख येतं वाटायला काहीतरी संकट येतात काही असं येत असतं तसंच वर्गलोक या तिथे पण असतात पुण्य संपलं की तुम्हाला खाली ढकलून देतात किंवा या सगळ्या सृष्टीचा लय होतो तेव्हा हे लोक सगळे काय म्हणतात विलीन होतात मग तिथे जाऊन राहण्यात काय ते पण नाही ते विलीन होतात तर इतकं सगळं तप केलं इतकं सगळं केलं आणि मग काय होतं ते सगळं संपून जातं आणि म्हणून ते इथे सांगतात की अशा प्रकारे वैकुंठ मला नको म्हणजे लोकांना सांगतात की कुठलीही तुम्ही काय करा अशी अपेक्षा इच्छा ठेवू नका आणि म्हणून ते पांडुरंगाला म्हणतात की तुझी भेट काय आहे फक्त दे मला तुझी भेट हवी तू घाबरू नको मी काही तुझ्याजवळ मागणार नाही कारण असं होतं ना की एवढं सगळं करतो आणि मग हळूच काय झालं छान अभिषेक करतो छान सगळं प्रसाद सगळं करतो भगवंत प्रसन्न होतो वा वा किती आहे मनापासून एवढा सुंदर हार सुंदर सगळं काय प्रसाद सगळं केलं आणि हळूच आपली इच्छा सांगतो त्यामुळे भगवंताला तर माहिती आहे की हा मनुष्य प्राणी इतका पटायचे ना की आपल्याला कशा प्रकारे काय करतो खुश करतो आणि भगवंत इतकं इतकं म्हणजे दयाळू आहे ना त्याला लगेच दया येते तेवढी तुम्ही इतकं भावाने केलं ना तो लगेच निघतो आणि मनुष्य काय करतो म्हणून त्याच्याजवळ काहीतरी मागतो कारण ही व्यवहारातली पण त्याची सवय असते एक उदाहरण सांगते आता परवाच म्हणजे सत्य गोष्टी सांगितल्या ना की पटतं आपल्याला की खरंच अशा पद्धतीने असतं आणि एक गोष्ट होते त्यांच्यावर ते कोल्हापूरला आम्ही येत होतो त्यांचा मित्र बाळपणचा मित्र तो म्हणाला तिकडे तिकडे मला भेटायला आता वास्तविक आदल्या दिवशी त्याच्या घरी ते गेले होते 3 तास थांबले होते जेवले होते
तेव्हा तो काही बोलला नाही. आणि त्याच्यावर यांना काही काम होतं त्या सरकारी याच्यामध्ये, त्यांचं ते काही काम झालं नाही. आणि म्हणून त्यांनी त्याला फोन केला, म्हणे असं तर ती विजिट फक्त तू 15 दिवसांनी जाशील आणि ते घेशील का? तर म्हणे हो करतो म्हणे मी, पण मला ना तुझं एक काम आहे, तू हायवेला मला भेट ती विजिट करून. आणि मग त्याच्यात तेव्हा तुला घरात आजच्या दिवशी एवढा वर्ष काही बोललं नाही, आता म्हणतो मला काम येतो. आणि तिथे हायवेला भेटला तो. आता त्याला माहित होतं की हे गृहस्थ जकार्ताहून सोडून आले होते इथे, खूप वर्ष तिथे होते, म्हणजे पैसा खूप यांच्याकडे. आणि तो म्हणे 5 मिनिटात त्याला साईट तुम्हाला दाखवायला घेऊन जातो. घेऊन गेला तिथे आणि त्याने 5-6 बंगले बांधले होते, तो कॉन्ट्रॅक्टर होता. आणि ते म्हणे आता हा एक म्हणे तू विकत घेऊन घे. आता मी एवढ्या लांब काय करू, मी पुण्यात राहतो, इथे करू काय करू? नाही नाही म्हणे घेऊन घे, इन्व्हेस्टमेंट म्हणून तू घेऊन घे. नाही तर म्हणे मग काय तुम्हाला पैशाची गरज आहे खूप, तू असं करा का पूर्ण तुम्हाला तेवढे पैसे दे, हा तुझाच सगळं. याला काय अर्थ आहे? मग ते म्हणे बरं नंतर मी सांगतो. म्हणजे ते काम करणार होतं त्यांच्या सरकारी ह्याच्यात जाऊन, त्याच्या बदल्यात काय आहे तर अशा प्रकारे तू मला पैसे दे. अशी काय आहे माणसांची वृत्ती असते. आणि तशी वृत्ती भगवंताजवळ पण काय करतात सगळेजण वापरतात. आणि म्हणून तुकाराम महाराज तिथे म्हणतात की कुठलीही इच्छा न ठेवता फक्त दर्शन म्हणून दर्शनासाठी जावं तर एक तो आनंद मिळतो. कारण मागणी असेल ना तेव्हा तेवढा आनंद नसतो, सारखी ती चिंता असते आतमध्ये की भगवंता माझं हे कर, मला हे कर, माझं ते दे, काम कर. मन मोकळं नसतं. आणि काही इच्छा न ठेवता त्याच्या दर्शनाला गेलो ना तर एक असं आतमधून एक अशी एक काय आनंद उत्साह असा निर्माण होतो. आणि म्हणून पुढे म्हणतात तुका म्हणे तुझे न लगे दसोडी परी आहे अवघी दर्शनाची. की मला कुठलंही पद नकोय तुझ्याकडून, मला तुझी कुठली दशा पण नकोय. मला फक्त काय आहे तुझं दर्शन हवं आहे. म्हणजे याच्यातून असं म्हणतात की कुठल्याही इच्छा जेव्हा मनातून जातात तेव्हा भगवंताशी काय होतं एकरूपता होते. जेवढ्या आपल्या इच्छा तेवढा काय तो लांब राहतो. आणि इच्छा सोडून त्याच्या दर्शनाला गेलं ना तर जे म्हणतात जीव शिवाची ऐक्य तसं भगवंत करतो. म्हणून जर त्यांनी म्हटले का म्हणतात की देशी किंवा देशी ऐसा तू उदार, की काय करतो तू जीव भावच सगळा माझा घेऊन घेतो. म्हणजे रोज रोज त्याच्याचं नाम घेतल्याने त्याचं दर्शन केल्याने हळूहळू काय माझा अहंकार जातो, माझी देहबुद्धी कमी होती. कारण आणि मागणं कशाला देहाला धरून आहे, मला हे हवे ते हवे देहाला धरून आहे. पण ते हळूहळू देह म्हणजे मी नाही असा संकुचितपणा जो आहे की मी एवढाच माझं एवढंच हे हळूहळू आपल्या मनातून सगळं निघायला लागतं. आणि जसं ते निघायला लागतं तसं मन व्यापक व्हायला लागतं. आणि जसं व्यापक होतं तसं तो भगवंताच्या जवळ जातो. आणि म्हणून म्हटले की असा तो भगवंत काय आहे जीव भावच घेऊन येतो. आणि नुसतं घेत नाही, त्याच्या उलट आत्मभाव त्याला देतो, त्याला आपल्याशी एकरूप करतो. आणि म्हणून इथे सांगतात की अशा प्रकारे मला तुझ्याकडून काहीच नकोय. आणि खरा तू जसा आहे ना तो ती मला भेट झाली तर माझ्या जीवनाची पण काय म्हणाले कृतार्थता. म्हणून तुकाराम महाराज आपल्या आतमध्ये थोडस बी असं पेरण्याचा प्रयत्न करतात की तुम्हाला हा मनुष्य जन्म मिळालाय त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे भक्ती करा आणि कशा प्रकारे ह्या सगळ्या वासनातून ह्याच्यातून मोकळे व्हाल तर खरी पांडुरंगाची भेट. नाही तर पंढरपूरला तर जातात सगळे, पण बघा पंढरपूरला किती गरजेची काय त्या ह्याच्यामध्ये दिसला ना तो नुसता पांडुरंग तरी किती आनंद होतो. असं बघत तर असं वाटतं. ते लोक म्हणतात त्याला पुढे आपण बाजूला जा,
जावंसं वाटत नाही, पुन्हा पुन्हा येऊन परत परत त्याला बघावंसं वाटतं. कारण तर त्याच्याकडे किती आकर्षण आहे, किती त्याच्यात तो आनंद आहे ना, तो आपल्याला काय आहे जर अनुभवता आला तर तुकाराम महाराज हे सांगतायत ना, ते आपल्या लक्षात येतं. आता दुसरा अभंग आपण बघ, कारण या प्रश्नामध्ये ना 5-7 अभंग सांगितले, त्या सगळं मिळून आपलं ह्या व्यवसायाचं रूपक हे करून त्यांनी भगवंताशी काय आहे असं एक भांडण दाखवलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण असे 2-3 अभंग बघितले की लक्षात येतं की कशा पद्धतीने भाव निर्माण झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे. म्हणून या अभंगा म्हणतात की मन वाचा तर तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. आता इथे माप म्हटलेले, आता मापून देतो ना, वाणी काय करतो, सगळं मापून देत असतो आपल्याला मोजून सगळं. म्हणून इथे माप कुठलं म्हणतात ते, तर भक्तीचं माप. अशा पद्धतीने काय व्यवहाराच्या मोजण्याचं इथे आता उपयोग केला. ते म्हणतात की मन वाचा चित्त, की तुझं हे सगळं काय आहे रूप कसं आहे, मन वाचा चित्त. मनाला कळत नाही, वाणीने बोलून त्याचा काय आहे ते सांगता येत नाही. थोडा सांगता येतो वाणीने बोलून, पण पूर्ण कसा तो आहे ते कळत नाही. असं हे तुझं स्वरूप आहे. आणि तू कसा आहे, अमर्याद आहे. असं आहे का की इथून एवढा भारत आता इथपर्यंत एवढाच आहे भगवंत व्यापलेला, पुढे नाही, असं आहे का? गीता काय सांगते आपल्याला, एकांशेन स्थितम जगत. एका अंशावर हे संपूर्ण जग आहे, त्याच्याही पलीकडे तो व्यापून आहे. म्हणजे त्याच्या एका अंशावर म्हणजे तो किती अमर्याद व्यापक आहे. मग अशा भगवंताचं मनाला कसं आपलं होणार, मन तर आपलं केवढं आहे. आणि वाणी असं म्हणतात शेष 1000 मुख त्याला आहे. 1000 मुखांनी त्याचं वर्णन करतोय तरी पण त्याच्याबद्दल सांगू नाही शकत. तर तुकाराम महाराज म्हणतात, मी तर किती पामर, हा देह एवढासा, माझी बुद्धी एवढी, आणि तेवढ्याने मी तुझं काय वर्णन करू. आणि म्हणून ते म्हणतात की देवा की तू या सगळ्याच्या पलीकडचा आहेस. मन वाचा काय आहे, वाचातीत, अशा त्याच्या अतीत असा आहे. आणि म्हणून तुला बोलण्याकरता, तुला आकलन करण्याकरता माप भक्ती केली. भक्तीचं माप मी तयार केलं. आता आपल्या डोक्यात येतं काय की भक्तीच्या मापात तो मापला जाईल असं आपल्या मनात पण येत नाही. आता आपल्याला भागवतातली गोष्ट माहितीये यशोदेची, तेव्हा ती काय त्याला बांधायला बघते, पण तो बांधला जात नाहीये. कधी काय होते, दोरी लांब होते, मग कधी काय होते तर ती दोरी कमी पडते, शेवटी दमते, थकते, आणि अशी कासावीस होते, व्याकुळ होते. तेव्हा भगवंत बांधला जातो. म्हणून तिची भक्ती जेव्हा ती व्याकुळ होतं ना, असं भगवंतासाठी व्याकुळ झालं, कासावीस झालं ना, अशी भक्ती झाली की तो काय होतो, मापला जातो. म्हणजे तो आपल्या अधीन होतो. म्हणून ते सांगतात की नाहीतर आहे तसा तो एवढा अमर्याद, एवढा व्यापक, पण तो अशी भक्ती झाली त्याच्यासाठी, तर तो काय होतो, तो भक्तीच्या मापाने आपलासा होतो, किंवा भक्तीने तो आकलन होतो. एकदा ते भागवतामध्ये सांगितलंय की भक्तीमध्ये तो इतका वश होतो त्या भक्ताला की त्याच्या मागे पुढे तो फिरत असतो. म्हणजे त्याच्या मनात, त्या भक्ताच्या मनात येण्याच्या आधीच तो ते करतो. त्याला काहीतरी संकट येणार असेल की तो त्याच्या मागे आहेच, त्याला लगेच उचलून घ्यायला. असा तो भक्ती केली की काय होतं, अशा प्रकारे तो मापला जातो, म्हणजे आकळतो. म्हणून इथे सांगतात की इतर भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराचे तत्वता न मोजावे.
भक्तीच्या मापानेच त्याला काय आहे मोजता येतं. पण मोजतो ना आपण धान्याचं वाणी काय करतो सगळं मधून मधून देतो. म्हणून त्यांनी इथे हे लावलेले असत की तुला भक्तीच्या मापाने हे अनंत ज्याचा अंत नाही त्याला सुद्धा भक्तीच्या मापाने मोजता येतं. इतराने तत्वता न मोजावे असं म्हणतात ते की इतर म्हणजे इतर साधनांनी नाही तो माझे मागता येईल का तो आकलन होत नाही का त्याच्याबद्दल काही लक्षात येत नाही. आता इतर साधना कुठली म्हटलेली आहे तर आपण ह्याच्यामध्ये गीतेमध्ये सांगतात की अर्जुना तू योगी हो असं म्हटलं की काय सगळ्यांना खूप आकर्षण वाटतं. योगाला हल्ली किती आकर्षण आहे सगळ्यांना की योगी हो सांगतात भगवंतांना म्हणतात म्हणजे योग मार्ग काय सगळ्यात श्रेष्ठ. पण योग मार्ग किती अवघड आहे म्हणजे एक साधन सांगतायत त्याच्यामध्ये कर्म मार्ग ज्ञान मार्ग योग मार्ग ही सगळी साधनांनी म्हटलेली आहे की तो काय आहे मोजता येत नाही. म्हणजे त्यांनीच त्याच्याने प्राप्ती होणं फार अवघड आहे. कोणत्या प्राप्ती पण खूप अवघड आहे. पण भक्तीच्या मापाने काय होतं पटकन प्राप्ती होते. जसं आता आपला योगाचा मार्ग आता योगाच्या मार्गामध्ये काय सांगितलंय पतंजलींनी योग चित्तवृत्ती निरोधा तुमच्या चित्ताच्या वृत्तीचा सगळा निरोध झाला पाहिजे. सगळ्या आवरल्या गेल्या पाहिजे. त्याच्यासाठी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी अशा त्याला पायऱ्या सांगितल्या. मग हल्लीच्या कलियुगामध्ये शक्य आहे का योगासाठी वातावरणच नाही अनुकूल. कारण आता जर आपण म्हणतो की नाही हो इथे घरात होत नाही पण जरा हिमालयात तिथे जाऊन ऋषिकेशला हरिद्वारला जाऊन राहून तिथे जरा योगाचा अभ्यास करावा तर काय होतं चहाची वेळ झाली चहा नाही म्हणा की डोकं दुखायला लागतं. मग कसं काय आवडलं जाणार म्हणजे हिमालयात तिथे गेलं इथे सुद्धा काय होतं आपल्या वृत्ती आवडता येत नाही. आता चांगदेव महाराज 14 वेळा त्यांनी यमदेवाला चढवले. मृत्यू आला त्यांना की ते समाधीत जायचे. समाधीत गेल्यावर त्यांना घेऊन जाता यायचं नाही आणि मग समाधीतून बाहेर आले ना की पुन्हा काय चमत्कार करणं मेलेल्या उठवणं सगळं चालू. म्हणजे इतका योग मार्ग कठीण आहे. जसं असं माऊलीची ओवी आहे की सती पूर्वीच्या काळी सतीची पद्धत होती त्यावेळेस नवऱ्याबरोबर ती काय आहे त्याला मांडे घेऊन जळून जायची त्या होते. आता ते जळून जाणं एकदाच ते दुःख होतं तिला ते जळण्याचं एकदाच दुःख आणि त्याच्या बदल्यात एवढं तरी पुण्य मिळतं. पण इथे तर काय आहे या योग मार्गात रोज रोज जळावं लागतं. रोज इतके कडक नियम इतकं आव्हान लागतं आणि पुण्य पण नाही करणं. असा हा योग मार्ग अत्यंत कठीण आहे आणि म्हणून तो काही आता या कलियुगामध्ये म्हणजे साधन जे म्हटलेले की अशा या साधनाने काय आहे भगवंतापर्यंत जाणं फारच अवघड. दुसरा कर्ममार्ग म्हटला. कर्ममार्गामध्ये काय असतं की ठरलेल्या वेळी ठरलेलं त्याप्रमाणे सगळं कर्म झालं पाहिजे. पुन्हा तिथे स्थळ चांगलं शुद्ध पाहिजे काळ शुद्ध पाहिजे. म्हणजे आता जसं आता पूजा आहे त्याची काय काळ सकाळच्या प्रहरी झाली पाहिजे. 11-12 वाजता पूजा केली तर नाही करायची काय ती ठरलेली वेळ सकाळच्या प्रहरीच पूजा झाली पाहिजे. जसं श्राद्धाची वेळ असते की त्याच वेळेस श्राद्ध केव्हाही केलं तर. आता काय करतात हे गुरुजी लोक म्हणतात आम्हाला इकडे तिकडे नाही ते घालतात नाही 10 वाजता पण करून घेत असं नाही करत. 12 नंतर ती वेळ तेव्हाच ते करायला लागतं. म्हणजे कर्म मार्गामध्ये असं आहे की ती सगळं नियम पाळून काटेकोरप्रमाणे सगळं झालं पाहिजे. नाहीतर काय होतं जर नीट झालं नाही तर प्रत्येकाला दोष लागतो. म्हणजे आता उदाहरण सत्यनारायणची पूजा आहे त्या पूजेमध्ये जे गुरुजी असतील
ते जेव्हा जे म्हणतात ना की आता हळदी कुंकू वाहा, आता अक्षता वाहा, ते मंत्र म्हणतात तो आणि त्यावेळी सांगतात. पण हा यजमान असतो, याला काही सवय नसते, तो आपला पुढे मागे होत असतो. त्यांनी सांगितलं अक्षता की तेव्हा हा हळदी कुंकू वाहतो, मग पुढे अक्षता वाहतो, पुन्हा त्याचं लक्ष इकडे तिकडे असतं, हा आलाय तो आलाय, हा आला की नाही, तो आला की नाही. पुन्हा ते गुरुजी बरोबर मंत्र म्हणतात. ते मंत्र म्हणण्यात सुद्धा चूक झाली ना तरी तो दोष लागतो. शुद्धतेने म्हणत नाही, पटापटा पटापटा करत असतात. म्हणून काय म्हणतात, परत कॉम्प्रोमाइज असते की बरं हे नाही आता का चालेल, त्याच्या अक्षरा वाहत चालेल, असं नाही झालं. कर्म मार्गामध्ये जेव्हा ते हवं तेवढं ते हवं तसं तसं झालं पाहिजे. म्हणजे हल्ली एक अशी हे झालेलीच आहे कलियुगाची, आता म्हणतो. परवा महाशिवरात्र झाली, आमच्या मुलीकडे लग्न होते, 11 गुरुजी, 8 जण आले, नंतर 3 नंतर आले, थोड्या वेळाने सुरू होऊन गेले होते. असं चालतं का? त्यातले 4 जण म्हणायचे, 4 जण म्हणायचे, मग हे 4 म्हणायचे, मग ते 4 ते बसले असेल. 2 जण तर काय फोनच करत बसले होते, मध्ये 2 जण गप्पा मारत होते, एक जण तर नुकताच झोपून राहिला. तर शेवटचा आवडतात फक्त त्यांनी म्हटलं, हा हा म्हणजे आता खेळखंड वाचतो आता, काय उपयोग नाही अशा लघुरुद्राचा ना, उलट काय आहे त्याने आणखी दोष लागतो. म्हणून सांगतात कर्म मार्गाने जर आता वासुदेवानंद सरस्वती केंद्रे स्वामी ते कर्मकांडी होते, त्यांनी त्यांना रोज दत्त त्यांच्याशी बोलायचे, त्यांना प्राप्ती झालेली आहे, पण त्यांचं किती कडक असायचं जमून, तेवढं कडक जमेल का हल्ली त्याच्यामध्ये नाही. म्हणून त्या साधनाने काय होईल की भगवंताची प्राप्ती होत नाही. त्यांचा ज्ञानमार्ग म्हणतात. ज्ञानमार्गाला सुद्धा काय करते, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व हे अधिकार लागतात. इतकं विवेक मांडला पाहिजे, इतकं काय वैराग्य म्हणजे अनासक्ती आली पाहिजे, विचाराने मन सगळं आवरलं गेलं पाहिजे विषयांपासून, इंद्रिय आवरली गेली पाहिजे, श्रद्धा हवी अत्यंत, तितिक्षा म्हटलेले म्हणजे की जे वाटायला येईल ते सहन करायचं विना तक्रार, एवढी मनाची तयारी लागते. तेव्हा ते काय आहे, जे सगळं ज्ञान मार्गात म्हणजे सांगतात की मी ब्रह्म आहे हे समजून घ्यायचं आहे. आता हे समजून घ्यायला बुद्धी शुद्ध लागते. मग उपनिषद, ब्रह्मसूत्र हे सगळं वाचावं, गीता, ज्ञानेश्वरी, पण ते कळायला पाहिजे ना. बुद्धी शुद्ध नसेल तर हे कळतच नाही हे सगळं काय सांगितलंय ते. आणि मग काय होतं, नुसतं आपलं करतोय पण त्याचा काही प्रचिती आपल्याला येत नाही. प्रचिती म्हणजे शांत होत जातो, समाधान यायला लागतं, तृप्तता वाढायला लागते, पण तसं काही होत नाही. एक छान उदाहरण सांगते. एकदा काय झालं, एके ठिकाणी उत्खनन होत होतं, सगळं खोदून काढत होते. ते उत्खननामध्ये एक असे लाकडाचे खांब निघाले आणि त्याच्यावर काहीतरी लिपी लिहिलेली आहे असं लक्षात आलं. आणि म्हणून सगळ्या प्रोफेसर लोकांना बोलवलं की कुठली लिपी आहे ही, रोमन आहे, ग्रीक आहे, अमुक आहे, तमुक आहे, काय आहे. तो गावचा पाटील आला बरं का, आणि तो काय चाललंय म्हणे, अहो इथे हे सगळे उत्खननामध्ये हे सगळे खांब निघाले आणि ते शोधतायत कुठली लिपी आहे ते. त्याने येऊन पुढे जाऊन बघितलं आणि तो काय म्हणाला, अरे वाळवी मी म्हणे, कसली लिपी ना कसलं काय. म्हणजे ज्ञानमार्गाचं असं असतं की सगळा असा काय फसवणूक होते, आपण आहोत पण खरं काय ते कळतच नाही. आणि म्हणून इथे सांगतात की अशा प्रकारे भक्तीच्या मापे मोहिता अनंता, इतरांनी तत्वता न होतावे. इतर साधनांनी अशा प्रकारे तो आपल्याला पटकन होत नाही, म्हणजे त्याला खूप तपश्चर्या नंतर करावी लागते. म्हणून म्हणतात योग यागे तपे देहाच्या योगे, ज्ञानाचे लागे न सापडती. योग, याग, तप हे सगळं देहाने करतो ना. आता शारीरिक तप आहे, मानसिक तप आहे, वाचिक तप आहे. आता पारायण
पारायण करतात किंवा काय जप करतात. किती 13 लाख जप करायचा आहे, अमुक काय संकल्प करून करतात. ते वाचिक तप झालं ना. तेवढं तेवढं बसून वाणीने तेवढं बोललं पाहिजे. त्यांना कुठे कुठे जातात ना, गिरनारला जातात, कुठे अजून कुठे परिक्रमा काय काय, त्याच्यामध्ये काही तप असतं, शरीराने ते तप असतं. आता ह्या सगळ्यांनी ते सांगतात की देहाच्या योगाने भगवंताच्या प्राप्तीसाठी हे केलं जातं. कारण ते जरा सोपं वाटतं. कारण काय असतं, मला बदलायचं आहे, माझा स्वभाव बदलायचा, माझा क्रोध आवडायचा, हे जरा अवघड वाटतं. त्याच्यापेक्षा मी उपास तापास करीन, नर्मदा परिक्रमा करीन, असं ते सोपं वाटतं. कारण ते देहाने करायचं असतं ना, मनाने करायचं असतं ना, त्याच्यामध्ये जरा काय वाटतं, अवघड वाटतं. आणि म्हणून ते सांगतात देहाच्या योगाने योग याग, म्हणजे यज्ञ वगैरे याग करतात ना, एवढे सगळे गणेश याग आहे, देवीचा चंडीचा याग हल्ली पण करतात. पण त्या यागामध्ये पण काय करायचं असतं, सगळी सामग्री आणायची असते, पैसा खर्च करायचा आणि यजमानात नुसतं बसायचं असतं. ते पंडित लोक काय सगळं करतात, काय करतात कळत नाही आपल्याला, पण कसं मग ते सोपं वाटतं ना, की चला ठीक आहे, चला एवढा सगळा पैसा करून दिवसभर तिथे बसून तो झाला याग, म्हणजे एवढं मला पुण्य मिळेल आणि त्याच्यातून भगवंताची प्राप्ती होईल. तर तसं नाही होईल. म्हणून काय, हे सगळी कर्म करताना शेवटचा असं एक मंत्र म्हणायचा असतो की त्याच्यात असं असतं की काही हे सगळं केलंय, पण त्याच्यामध्ये काही न्यूनता राहिली असेल ना, तर तुझ्या नावाने ती पूर्ण होते. म्हणजे शेवटच्या भगवंताचं नामच काय होतं, सगळ्यासाठी उपयोगी आहे. आणि ते नामाची भक्ती केली तर तो काय होतो, सहज आपल्याला प्राप्त होतो. म्हणून इथे सांगतात की ज्ञानाची लागे न सापडती, म्हणजे योग याग किती, आता योग मार्ग बघितला, हे सगळे काय आहे, याग करतात त्या सगळ्यांनी, किंवा ज्ञानाचं पण आपण बघू शकतात की ह्या सगळ्यांनी भगवंत सापडत नाही. म्हणून तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, की आम्ही काय करतो, भोळ्या भावाने जशी करता येईल तशी तुझी सेवा करू, घ्यावी ही केशवा करिता ऐसी. म्हणून तू ती गोड मानून घ्यावी, झाली तैशी केली सेवा, म्हणतात आवडो नावडो देवा. कारण मला भाव आहे तिथे, मला हे सगळं कळत नाहीये की आत्ता हेच करायला पाहिजे, आत्ता तेच करायला पाहिजे, पण माझा भाव इतका प्रचंड आहे की त्याच्यामुळे आपण बघतो की त्या नागेश्वराचं मंदिर नामदेवांच्यामुळे काय झालं, संपूर्ण फिरवलं ना पांडुरंगाने, भावामुळे. की त्याला नाही म्हटलं तर काय नाही का, पांडुरंगाने स्वतः काय आहे, तोंड फिरवले देवळाचं. तसं त्या उडपीला पण आहे. उडपीला सुद्धा काय आहे की आता जी खिडकी होती तिथून काय आहे, दर्शन होतं. पण तिथे पण तो भगवंत असा काय आहे, वळला आहे. त्याचं हे उदाहरणातून आपल्याला हे सांगू बघतात की भाव पाहिजे, की ह्या सगळ्यांनी वेळेत नाही मिळत असं नाही, पण खूप त्याच्यात काय कठीण आहे ते. पण जर तुझं नाम घेणं, तू मनापासून नाम घेतलंस, त्या नामामध्ये चालली, आणि तुकारामाने तेच केलं ना, भंडारा डोंगरावर जाऊन बसायचे, 2 दगडाच्या चिपळ्या वाजवत असत आणि पांडुरंग पांडुरंग, आणि त्याच्यात इतके तल्लीन होत असत. आणि तो भाव बघून काय झालेला आहे, पांडुरंग त्यांचा आपलाशी झालेला आहे. आणि म्हणून ते सांगतात शेवट की अशा प्रकारे तू काय कर केशवा, की जशी माझ्याकडे होईल ते, पण मी तुला मनापासून मी सगळी काय नाही तुझी सेवा करत आहे. आता सेवा केल्याने काय म्हणते ज्ञानेश्वर म्हणतात, सेवा हा दारवठा. सेवेने काय होतं, त्याच्या दारात प्रवेश होतो. सेवा म्हणजे सेवक मी सेवक आहे,
तुला, म्हणजे दास्य भाव आहे, दास आहे मी तुझा, म्हणजे माझा अहंकार सगळा तिथे विसर्जित होतो. म्हणून सेवा करताना म्हटले देवळाची यंत्रणा श्री गुरुची आहे, कुठल्याही कुठली तुम्ही सेवा करत असाल ना, ते भगवंताला समजून तिथे मी कोणीतरी मोठा आहे, मी असा आहे, हा सगळं सोडून जे माझ्या वाट्याला येईल ते भगवंताने हे मला दिलं या भावाने. आता ह्या संस्था चालतात कशामुळे? सेवा भावाने चालतात आणि जे काय हे भगवंताचंच कार्य आहे. अशा इच्छे भावनेने जेव्हा करतो तेव्हा माझ्या मीपणाचा अहंकार पूर्ण तिथे गलित होतो आणि मीपणाचा अहंकार केला ना की भगवंत लगेच त्याला ते आवडतं. भाव म्हणजे काय की मी कोणीच नाही, सगळ्यांनी तुझाच आहे, तू माझा आहे आणि हे सगळं तू करून घेतोय तुझ्यासाठी. हा भाव देवाला खूप आवडतो आणि माणसांपुढे एवढा जरी असेल ना तरी त्याला मी असा आहे, मी तसा आहे, माझं असं माझं तसं आहे आणि ते धरून तो काही देवाचं करायला जातो. त्यामुळे देवाला काय आहे ते आवडत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की माझा भोळा भाव, की माझ्या तिथे आता कुठल्याचा अहंकार नाहीये. आणि म्हणून तो भाव फक्त काय आहे तुझ्याकडे मी अर्पण करतो आणि तो भाव पण कसा निर्माण होतो तर सेवेतून होतो. माझा आपल्याला असं वाटतं की आता आपण कसं काय अशी सेवा कुठे करायला पाहिजे आपण, तर सोपा उपाय सांगितलाय. माझं घर हे काय पांडुरंगाचं आहे, हा देह पांडुरंगाचा आहे, सगळे नातेवाईक पांडुरंगाचे आहेत आणि त्यांच्यासाठी करतो आहे ते काय आहे पांडुरंगाचं. म्हणून सेवा भावाने केलं की ती सेवा पण त्याच्या तिथे काय होते रुजू होऊन जाते. कुठे काही आता सगळं घरातलं टाकून कुठेतरी सेवा करायला जायचं असं काही म्हटलेलं नाही. ज्याला जमत असेल ते पुष्कळ वेगळ्या पद्धतीने सेवा करतात, पण त्या सेवेमध्ये पण हा भाव पाहिजे. नाही तर प्रसिद्धी आमच्या काय काय कारणाने होतं ना त्याची काही उपयोग होत नाही. म्हणून ते म्हणतात जीव भावे लोकसेवा, ते नुसतं म्हणतात तसं नसतं, मनातून ते पाहिजे की हे तत्व ईश्वराचं आहे आणि तो करून घेतो आहे. असा गोडा भाव म्हटलेला आहे की हा विकसित झाला तर द्यावी ही केशवा करतोय की तू मला असा भाव दे, तू माझं असं मन तयार कर आणि त्यामुळे काय होईल तर तू मला आपला असा होशील आणि तू या भक्तीच्या मापाने मापला जाशील. म्हणून अशी काय करतात की भगवंताबरोबर अशी विनवणी करतायत, पण ती विनवणी करताना काय त्यांचं कसं आहे भांडणाचं सूर आहे की भक्तीच्या मापाने तू काय होशील तर मागता येशील मला आणि त्याच्यासाठी पण तू काय आहे अशी भक्ती येण्यासाठी मला तूच अशी सेवा भाव दे, तूच मला अशा पद्धतीने करून घे. अशा पद्धतीने देवाजवळ म्हटलेले ठणकून मागायचं असतं, दुसरं सगळं न मागता भाव आणि सेवा मागितलं ना तर या आपल्या सगळ्या जीवनाची कृतार्थता होते. अशी आता दोनच हे बघितले, तिसरा मी घेतला होता पण आता 6 वाजले आहेत त्याच्यामुळे आज आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळेस पुढच्या भागातून असं बघत जाऊ की म्हणून 2 मिनिटात सांगते की मुख्याचार असं म्हणतात की आम्ही कितीही भजन कीर्तन केलं तरी तू दर्शन देत नाही. म्हणून ते पण लक्षात आणलं की नुसतं कीर्तन भजन करून काय आहे देवाची प्राप्ती होत नाही. मग ते म्हणतो मग पोट भरण्यासाठी साधू म्हणून घेऊन जगाला मी काही फसवत धंदा करत बसू का? तुला असं वाटतंय का हे सगळं कीर्तनाच्या माध्यमातून खाली आता असं चालतं ना सगळं की एवढे पैसे दिले तर आम्ही हे भागवत करू, एवढं हे ते सगळ्यांचे रेट असतात ठरलेले आणि त्याच्याप्रमाणे तेवढं असेल तरच आम्ही हे करू. म्हणजे काय झालं पोटाचा धंदा करतो कशासाठी भगवंतासाठी, पण काय आहे पोटाचा धंदा करत. म्हणून ते इथे सांगतात
की अशी काय आहे, अशी भक्ती मला करायची नाहीये. हं? आणि म्हणून तू मला सांग की मी पुढे काय करू. मला तर खरं तुझी भेट हवी. म्हणजे प्रत्येकाच्या मनात हा भाव पाहिजे की खरं आपल्याला भगवंताची या सगळ्या माध्यमातून भेट हवी. माझा जीव त्याच्यात कासावीस होतोय. हं? कारण खरा मी कोण आहे कळलं नाही तर तळमळ झाली पाहिजे. हे खोटं घेऊन बसलोय ना सगळं. खोटं देह, खोटं घर, खोटं हे सगळं त्याचा निर्बंध. खरा मी कोण आहे ते मला माहितीच नाहीये. पण तू जर नाही भेटला तर ते म्हणतात जर मी काय नुसतं काव्य करत करत काय आहे तसे किती जण करत बसतात. म्हणजे आपणच आपल्याला फसवतो की मी देवाचं एवढं करतो, मी देवाचं तेवढं करतो. पण हे करणं काही खरं नाहीये. म्हणून ते म्हणतात की हे सगळं दंभ आहे. दंभाच्या दुकानामध्ये, दंभाचं दुकान म्हटलं की हा सगळं दाखवतात ना सगळेजण, माझं असं माझं तसं, मी हे केलं मी ते केलं. हा सगळा दंभ आहे. हा दुकान म्हणलंय दंभाचं. हं? आणि त्याच्यामध्ये सगळे गुंतूनच राहिले. वास्तविकता दाखवली. असं सगळेजण म्हटलं की नाही माझं असं आहे, माझं तसं आहे, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, याच्यातच गुंतलेले आहे. आणि म्हणून पुढे म्हणतात की अशा प्रकारे या सगळ्यामध्ये काय होतंय, घात होतोय माणसाचा. स्वतः घात करून घेतो या सगळ्या खोट्या ह्याच्यामध्ये रमून राहिलेला आहे. आणि म्हणून अशा या दुकानातून, या दंभाच्या दुकानातून मला बाहेर काढ म्हणतात. आणि मला काय कर, खरी तुझी भक्ती करून खरी तुझी कशी प्राप्ती होईल त्याच्यासाठी तू मला काय कर, मार्ग दाखव, दिशा दे. आणि माझ्या बुद्धीमध्ये असं सतसत विवेक उत्पन्न होते. आणि तो ते करू शकतो, इतर कोण नाही, भगवंतच ते आपल्याला देत असतो. तर अशा प्रकारे इथे या अभंगातून आपल्याला तुकाराम महाराजांनी अशा पद्धतीने एक वेगळी जीवनाची भक्तीची दिशा वाट दाखवून त्या वाटेने कसं जायचं हे दाखवलं. आज आपण ते थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.